मला वाटतं 10 डिग्रीच्या आत पोहण्याचा पहिला दिवस आहे. सर्वांना मोटिवेट करतात. आज आता बघूया पोहण्यातले एक्सपर्ट माणूस पहिल्यांदा पुढे जाऊन चेक करतो की पुढे काय पाण्यात आहे का. एवढे काढायला नाही. आता चला आत गेल्यावर पाणी आतनं गरम असतं असं आम्हाला कोणीतरी सांगितलं. माझा पहिला अनुभव आहे आणि या पहिल्या अनुभवामध्ये कसं वाटतंय हा अनुभव तुम्हाला मी जरूर शेअर करीन. माझे सगळे मित्र पुढे गेलेले आहेत. आता मी पण जात आहे. विचारला आपण दर्गा पारे तलाव चालला आणि आत पाणी गरम आहे. मित्रांनो नमस्कार. आपण आता चाललोय स्विमिंगला. खानापूर तालुक्यातील प्रसिद्ध दर्गोबा हे सुप्रसिद्ध ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जो तलाव आहे त्या तलावामध्ये आपण आता स्विमिंग करायला चाललोय. माझं तर हे पहिलं स्विमिंग आहे. रनिंग सायकलिंग आणि बाकीचे इव्हेंट भरपूर झालेले आहेत, मात्र पहिलं स्विमिंग आपण करतोय आणि तुम्हाला हा सगळा अनुभव आपण यूट्यूबच्या माध्यमातून दाखवतोय. आपण आता अगदी जवळ पोचलेलो आहोत. आपला जो इव्हेंट आहे स्विमिंगचा ओपन वॉटर जो तलाव दिसतोय तो समोर आपल्याला दिसतोय. श्री दर्गोबा प्रवेशद्वार पारे या ठिकाणी हे प्रसिद्ध ठिकाण आहे आणि आपण आता पोचतोय. आणि हा समोर पाहताय हा तलाव ओपन वॉटर स्पेस आणि हे प्रसिद्ध मंदिर दर्गोबाचं मंदिर आहे. आता याच तलावामध्ये या मंदिराच्या पाठीमागे जो तलाव आहे या तलावामध्ये आपण पोहणार आहे आणि आनंद घेणार आहे. थांबा थांबा थांबा. हे आमचे संग्राम गुरुजी 3 वर्षाच्या मुलापासून किती वर्षापर्यंत 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत पळवायला लावलंय. आता हे काय काय करायला होते काय माहित. मला वाटतं 10 डिग्रीच्या आत टेम्परेचर आहे आणि त्या टेम्परेचर मध्ये दर्गा पारे तलाव येथे आम्ही सर्वजण पोहण्यासाठी आलेलो आहे. आणि या कदम सरांचा आज पोहण्याचा पहिला दिवस आहे. सर्वांना मोटिवेट करतात. आज आता बघूया कसं होते. आणि हे पोहण्यातले एक्सपर्ट माणूस पहिल्यांदा पुढे जाऊन चेक करतो की पुढे काय पाण्यात आहे का नाही. त्यामुळं एवढं 10च्या टेम्परेचर असताना सुद्धा कोण हातरुणातनं अशा वेळी बाहेर निघत नाही. हा यावेळेला बाहेर निघत नाही. परंतु ही वाघ मंडळी सगळी जण आलेली आहेत. नाही एवढं काढायला नाही. आता चला आत गेल्यावर पाणी आतनं गरम असतं असं आम्हाला कोणीतरी सांगितलंय. त्यामुळे आम्ही पोहायला आलेलो आहे. उतर नका. मित्रांनो आता सर्वांनी कपडे काढलेले आहेत आणि हा समोर दिसतोय हा ओपन वॉटर तलाव आणि आपण आता ह्या तलावामध्ये जातोय. चला आता मोबाईल कुठे ठेवायचो. इथं लाव का मोबाईल. इथं दगड माग दगड शूटिंग कसं करायचं मग. शूटिंग कसं करायचं. शूटिंग आता आयफोन घ्या काय हे. चला 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 तुम्ही पुढे चला. मी हळूहळू तू मागणं. मित्रांनो नमस्कार. आपण आज पारे येथील सुप्रसिद्ध देवस्थान दर्गोबा या ठिकाणी आपण जो मोठा तलाव आहे या तलावामध्ये वॉटर स्विमिंग करणार आहोत. वॉटर जो टँक आहे जो तलाव आहे या ठिकाणी आपण स्विमिंग करणार आहोत, पोहणार आहोत. आणि हा माझा पहिला अनुभव आहे आणि या पहिल्या अनुभवामध्ये कसं वाटतंय हा अनुभव तुम्हाला मी जरूर शेअर करीन. माझे सगळे मित्र पुढे गेलेले आहेत. आता मी पण जात आहेत. मित्रांनो चला आता पोहूया. चला 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 चला. हा 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 हा. थंड वातावरण आणि यातून गरम पाणी. येतोय का.
मित्रांनो कसं वाटतंय? गारगार वाटतंय का? हे समोर बघा मित्रांनो, हे आमचे स्विमर लांब पलीकडच्या टोकापर्यंत गेलेत. आणि हे आपण ओपन वॉटर स्विम मधलं हे अत्यंत अवघड असं म्हटलं जातं स्विमिंग. रनिंग सायकलिंगपेक्षा सुद्धा स्विमिंग हा एक परिपूर्ण व्यायाम आहे. हा मोठा तलाव दिसतोय पूर्व ते हा पश्चिमेच्या बाजूला हा बंदर आहे, बीच आहे. चला अजून एकदा जाऊन येऊया. ओके. हे नाही वाटलं काय जास्त का नाही मग गेलो असतो डब्बा वगैरे. मित्रांनो खरंच हा ओपन वॉटरमध्ये पोहण्याचा आनंद एक अविस्मरणीय आहे. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहताय हा सगळा तलाव आहे पारे दर्गोबा येथील. आणि या मोकळ्या पाण्यामध्ये खुल्या पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद हा टँकमध्ये पोहण्याच्या आनंदापेक्षा कितीतरी पटीनं मोठा आहे. आणि हा मोठा तलाव पाहताय माझ्या पाठीमागे. सकाळचं थंड वातावरण. हे आपले स्विमर या तलावाच्या पलीकडच्या बाजूला जाऊन परत आलेले आहेत. थोडं दिसते तुम्हाला, पाहता येते का बघा. हे समोरचे ह्या डोंगराच्या बाजूला खाली पायथ्याला हे दिसते. तर जरा झूम करतो. हा हे बघा इथं आहेत हे संग्राम सर आणि त्यांचे सगळे मित्र आले जवळ. चला चला. विचारला आपण दर्गोबा पारे तलावात आला आणि आत पाणी गरम आहे. तरी आम्हाला वाटलं सकाळी कोण येणार नाही, परंतु कदम सर आज आले आणि त्यांच्यामुळे या स्विमिंगच्या सेशनला एक 4 चांद लागली. काय म्हणायला कदम सर, कसं वाटते? गरम पाणी गरम आहे. थंडी वाजता का नाही बोलले विहिरीत पोहणं आणि ओपन वॉटर तलावामध्ये पोहणं हा एक वेगळाच एक्सपिरियन्स असतो. तरी एकदा इथे येऊन तुम्ही सकाळ सकाळी 6 वाजता जरूर फील करा. छान छान सपोर्ट केल्यावर चला आता या चला 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 आमचे स्विमर. चला एक 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 बाहेर. हा 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 मस्त. किती पाणी गरम गरम. हा चला 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 मस्त मस्त छान छान. चला झालेले आहेत शेवटचे मेंबर. चला चला आपण पण जाऊया आता. हा 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 हा. मित्रांनो पोहायचं काम झाले. आता आम्ही परत चाललोय. हे आमचे ताळेकर साहेब एक नंबर मस्तच.
करणारे आहोत. मित्रांनो चला तर आपला स्विमिंगचा कार्यक्रम आता संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या इव्हेंटला. तोपर्यंत धन्यवाद.